सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. माझा डाळिंब या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. घुट्टी बांधत असताना कोणकोणत्या बाबींचा विचार करणं फार गरजेचं आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगू इच्छितो. सर्वप्रथम तुम्ही ज्या बागेत घुट्टी बांधत आहे त्या बागेतील फळांचं निरीक्षण करणं फार गरजेचं आहे, कारण की त्या फळांवरती तुम्हाला लगेच तेलाचा प्रादुर्भाव दिसून येत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे पानांवरती तेलाचे काही काळे डाग वगैरे असेल तर ते पानांवरती येण्याची चान्सेस असतात, ते तुम्हाला लगेच समजून जाईल. तिसरी एक गोष्ट सांगायचं ठरलं की झाडांचे जे शूट आहे त्या शूटवरती तेलाचे डाग लगेच तुम्हाला दिसून येतील, ते तुम्ही पाहणं फार गरजेचं असतं. या सर्व गोष्टींचं पाहणं फार महत्त्वाचं असतं. त्यातच मी तुम्हाला एक आता या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवत आहे, या झाडांवरती घुट्ट्या बांधलेल्या आहे, परंतु काही शेतकरी ह्या गोष्टींचा विचार करत नाही आणि नंतर त्यांना पस्तावा करावा लागतो. घुट्टी बांधत असताना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले आहे त्या झाडाची घुट्टीची काडीची जी साईज आहे ती इतकी असणं गरजेचं आहे. घुट्टी बारीक काडीवरती नको आहे, काडी पूर्ण परिपक्व असणं फार महत्त्वाचं आहे. शेतकरी बारीक काड्यांवरती घुट्टी बांधतात आणि कवळी काडी असल्या कारणानं 1-2 पिकानंतर झाडाला मर येणे, तेल्या येणे किंवा झाड ट्रेसमध्ये जाणं, त्याची पूर्ण पक्वता नसण्याने हे त्याचे कारणे असतात. ह्या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांनी विचार करणं फार गरजेचं आहे. ज्या काडींवरती तुम्ही घुट्टी बांधत आहात त्या काडीची साईज आणि त्याची पक्वता ह्या 2 गोष्टी खूपच मॅटर करतात. शेतकऱ्यांनी हा पॉईंट लक्षात घेऊनच घुट्टी बांधावी. आणि ज्या बागेत तुम्ही घुट्टी बांधताय त्या बागेची चांगली चाचणी झाल्याशिवाय तुम्ही घुट्टी बांधू नये असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये हे घुट्टे बांधलेले आहे. बऱ्याच काड्यांवरती थोडे बारीक काड्या पण आहे याच्यामध्ये, पण जेणेकरून काही शेतकऱ्यांकडून चूक होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवून मी त्यांना व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत आहे. तुम्ही बघू इच्छिता अशा प्रकारे ही घुट्टी बांधत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून त्या कमेंटमधून माझ्या लक्षात येईल की व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय नवीन दाखवायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगेल. तुम्ही कमेंट करा. मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा एक मुलगा आहे आणि जेणेकरून माझी ही गोष्ट लक्षात आली त्यामुळं मी तुमच्या निदर्शनात आणून देतो बऱ्याच शेतकऱ्यांना, की जेणेकरून काही शेतकऱ्यांना बाग लावल्यानंतर उपटून टाकण्याची वेळ येणार नाही बुवा या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि हा व्हिडिओ ज्यांच्याकडे पोहोचला आहे, जे डाळिंब शेतकरी आहे किंवा डाळिंबाचे त्यांच्याकडे आणखी ग्रुप आहे, त्या ग्रुपवरती फॉरवर्ड करावे, शेअर करावे व इतर शेतकऱ्यांना सहकार्य करावे. मी सांगितलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं आहे. फळांवरील, पानांवरील आणि काडीवरील आणि काडीची ज्या घुट्टी बांधत आहे त्या काडीची परिपक्वता फार गरजेचं आहे. सर्वप्रथम घुट्टी बांधण्याच्या अगोदर बागेला चक्कर मारणं किंवा तिला भेट देणं, तिचं निरीक्षण करणं, या सर्व गोष्टींचा शेतकऱ्यांनी विचार करावा.